घरगुती पद्धतीने पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. चला तर रेसिपी पाहून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच पिठामध्ये एक छोटी वाटी जाडसर रव्याचं पीठ आपण टाकणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून या मिश्रणाचा एक घट्ट गोळा तयार करणार आहोत. अशा पद्धतीने हे मिश्रण मी मळून घेत आहे. थोडं पाणी घालून हे जरा जाडसरच मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि त्या बाउलवरती आपण आता एक कपडा झाकून ठेवणार आहोत. थोडासा ओलसर असा कपडा घेऊन एक अर्ध्या तासासाठी आपण हे पीठ झाकून ठेवूया. एक अर्धा तास झाल्यानंतर आपण हा कपडा काढून घेऊ आणि याचे छोटेसे गोळे करून घेऊ. तुम्ही पाहू शकता 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये बऱ्यापैकी भरपूर पुऱ्या होतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या तर ती क्वांटिटीही जास्त बनते आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाणीपुरी खाऊन एन्जॉय करू शकता. मी या ठिकाणी आता ह्या सर्व पिठाच्या छोट्या गोळ्या करून घेत आहे. गोळे करून तयार झालेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. शक्यतो पुऱ्या लाटताना एक काळजी घ्या, ह्या पुऱ्या ह्या पातळ लाटल्या गेल्या पाहिजेत. मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुरी लाटलेली आहे, पण त्याचा शेप बरोबर येत नव्हता. म्हणून मी एक टोपण घेतलं आणि त्या टोपणाच्या साहाय्याने मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. पाणीपुरीची ही अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा पाणीपुरीच्या पुऱ्या कशा झाल्या ते. आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये भरपूर सारं तेल टाकून घेऊ. भरपूर प्रमाणामध्ये तेल टाकून घेऊ, कारण त्यामुळे तुमच्या पुऱ्या ह्या चांगल्या फुगतीलही आणि कुरकुरीतही होतील. आता या ठिकाणी मी एक पुरी टाकून घेत आहे आणि त्या पुऱ्या फ्राय करून घेऊया. पाणीपुरीची एक छोटीशी माहिती सांगावीशी वाटते. पाणीपुरी ही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि त्याची चवही बदलते. तुम्हाला माहिती आहे का, दिल्ली पंजाबमध्ये त्याला गोलगप्पा म्हणतात, बिहार बंगालमध्ये पुचका म्हणतात, गुजरातमध्ये पाणीपुरी म्हणतात आणि संस्कृतमध्ये तिला जलपुरी का म्हणतात किंवा जलपत्रही म्हणतात. या विविधतेमुळेच हा पदार्थ भारतीय सांस्कृतिक एकतेला दर्शवतो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणीपुरीला काय म्हणतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी. पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.